नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज चक्क रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दीपक घरामध्ये घुसलेला आहे आणि त्यानंतर चक्क त्याने नंदिनी समजून काव्यावरतीच हमला केलेला आहे आणि त्यानंतर रम्याने नंदिनीला पार्थला कायमचं काव्यापासून घेऊन जाण्याचं चॅलेंज सुद्धा दिलेलं आहे। तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। नंदिनी खोलीमध्ये येते आणि लगेचच ती ग्रीटिंग आपल्या हातामध्ये घेते आणि चक्क ते ग्रीटिंग उघडून ती ग्रीटिंग वाचू लागते। तर त्याच्यावरती हॅपी बर्थडे जीवा सर फ्रॉम क्यूट केतन कादंबरी कृतिका किंजल असं लिहिलेलं असतं आणि ते वाचल्यानंतर नंदिनी हसूच लागते आणि म्हणते की अच्छा, सगळ्यांची नावं के वरून सुरू होत आहेत म्हणून के आहे का, असं ती बोलू लागते। आणि हे तर जीवाच्या ऑफिस टीमने केलेलं कार्ड आहे आणि म्हणजे जेव्हा म्हणत होते ना की ते एकतर्फी प्रेम होतं ते खरंच असणार आहे, मग आपण कशासाठी चिंता करायची। म्हणजे आई म्हणत आहेत तसं आपण सध्या तरी खांद्याच्या भूमिकेतच आहोत असं म्हणून ती खुश होते आणि शेवटी जे आपलं असतं ना ते आपल्यापाशीच येतं असं ती बोलू लागते। तर आता इकडे रम्या सुद्धा तेच वाक्य बोलत असते की शेवटी जे आपलं असतं ना ते आपल्यापाशीच येतं आणि म्हणते की किती महत्त्वाचं सांगून गेली आहे मामी, याचाच अर्थ मी करेक्ट ट्रॅकवरती आहे, कारण काव्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही ना पार्थ, याचाच अर्थ पार्थसाठी मीच आहे, म्हणजे पार्थ माझाच आहे आणि फक्त माझाच राहील आणि शेवटी तुझी आणि माझी जोडीच राहील असं ती बोलून खूपच खुश होत असते। तर आता इकडे पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा रिक्षामधून येतात। तर तेव्हा पार्थ हसतच असतो, त्यावर काव्या त्याला रागानं विचारते की काय आहे हसायला, काय झालं तुम्हाला। तर तेव्हा पार्थ कुठे काय, काही सुद्धा नाही असं तिला म्हणतो आणि तो हसतच असतो। तर तेव्हा काव्या बडबडू लागते की हे मुंबईचं ट्रॅफिक आहे ना, खूपच आहे आणि किती वेळ लागला घरी पोचायला, असं म्हणून ती थोडी वैतागत असते। तर तेव्हा पार्थ म्हणतो की मला तर कळालंच नाही की वेळ कसा काय गेला ते। तर तेव्हा काव्या त्याला उतरता का असं म्हणते, तर पार्थ ठीक आहे असं म्हणून खाली उतरतो आणि त्यानंतर उतरल्यानंतर पार्थ रिक्षावाल्याला किती झाले असं विचारतो। तर तेव्हा तो रिक्षावाला 200 रुपये असं सांगतो। तर तेव्हा काव्या आणि पार्थ दोघे सुद्धा एकदमच पैसे काढून देऊ लागतात। तर तेव्हा काव्या हात पुढं करते आणि हे घ्या असं त्याला म्हणू लागते। तर तेव्हा पार्थ त्याला ते पैसे नका घेऊ असं म्हणू लागतो। तर काव्या त्याच्याकडेच रागानं बघू लागते आणि तेव्हा पार्थ म्हणू लागतो की मी आहे ना, मी देतो की पैसे। तर तेव्हा काव्या म्हणते की काही एक गरज नाही, कारण काव्या कधीसुद्धा कुणाकडून सुद्धा उधार घेत नाही आणि माझे पैसे मीच देणार, तुम्हाला जर मान्य असेल ना तर ठीक आहे, नाहीतर परत मी तुमच्यासोबत कधीच रिक्षामध्ये बसणार नाही असं ती बोलू लागते। तर तेव्हा पार्थ लगेचच मला मान्य आहे असं म्हणतो आणि तुम्ही द्या पैसे असं तिला सांगतो। तर तेव्हा काव्या लगेचच रिक्षावाल्याला पैसे देते आणि तिथून निघून जाते। तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याला पैसे देतो आणि पुढे जात असलेला काव्याला बघून तो खूपच आनंदित झालेला असतो। तर इकडे रम्या पार्थची वाट बघत तशीच उभी असते आणि म्हणते की अजून कसा काय नाही आला हा, मी एक काम करते, मी त्याला फोनच लावते असं म्हणून त्याला ती फोन लावतच असते। इतक्यात काव्या आणि पार्थ दोघे सुद्धा आतमध्ये येतात। तर तेव्हा काव्या गडबडीने आतमध्ये निघून जाते। तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्या मागे मागे आतमध्ये जात असतो। तर तेव्हा रम्या त्याला थांबवते आणि म्हणते की अरे पार्थ, तू इतका वेळ हिच्यासोबत होतास का। तर तेव्हा पार्थ जे काही घडलेलं असतं त्या आनंदातच असतो आणि तेव्हा रम्या परत त्याला विचारते की म्हणजे तू काव्याला पिकअप करायला गेला होतास का। तर पार्थ हो असं तिला सांगतो आणि तो हसतच असतो आणि परत आतमध्ये निघून जात असतो। तर त्यावर रम्या परत त्याला थांबवते आणि म्हणते की पण गाडी तर माझ्याकडेच होती ना। तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की पिकअप करायला गाडी नाही तर इच्छा लागते आणि इच्छा आहे माझ्याकडे, त्यामुळे मी गेलेलो होतो आणि सरळ यांना घेऊन आलो। तर तेव्हा रम्या परत त्याला म्हणते की पण सकाळी भांडण झालं होतं ना तुमच्या दोघांचं। तर तेव्हा पार्थ हो झालेलंच होतं असं म्हणतो आणि तुझं लग्न झालं ना की मग तुला कळेल की नवरा बायकोंच्या मध्ये भांडणं होतच राहतात असं तो म्हणतो आणि तिच्याकडे गाडीची चावी मागतो। तर तेव्हा रम्याला त्याच्या बोलण्याचा धक्काच बसलेला असतो आणि त्या धक्क्यातच ती गाडीची चावी पार्थला देते। तर पार्थ थँक्यू गाडी आणल्याबद्दल असं तिला म्हणतो आणि तिथून लगेचच आतमध्ये निघून जातो। तर रम्या धक्क्यातच असते आणि नवरा बायको असं म्हणून ती यांच्यामध्ये हे नातं कधी निर्माण झालं असं ती बोलू लागते।
तर आता त्यानंतर रात्री वसुंधराला ती सर्व गोष्ट समजल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती रम्याला म्हणते की पार्थ काय म्हणाला, नवरा बायकोमध्ये भांडण होतच असतं आणि हे असं कसं काय असं ती म्हणू लागते. तर रम्या म्हणते की हेच तेवढं ऐकायचं बाकी राहिलं होतं. त्यावर वसुंधरा तिला म्हणते की पण अगं रम्या, दुसरं काय ऐकायची अपेक्षा होती काय तुझी? नवरा बायकोंच्या मध्ये तर भांडणं होतच असतात. तर रम्या तिला म्हणते की अगं आई, कसले नवरा बायको? ती काव्या सतत चिडचिड करत असते पार्थवरती. त्याच्या कुठल्या सुद्धा गरजा ती पूर्ण करत नाही. आता ती कॉफी बनवणं आणि बाकीची कामं जाऊ देत, स्माईल सुद्धा देत नाही पार्थकडे बघून. उलट मी सगळं काही करत असते पार्थसाठी आणि आयुष्यभर करायची तयारी सुद्धा आहे माझी. एवढंच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा मी सगळी कामं छान आणि व्यवस्थित करत आहे. तरी सुद्धा तो पार्थ काव्याच्या मागेच आहे असं ती बोलत असते. त्यावर वसुंधरा तिला म्हणते की अरे बापरे, असं आहे का? म्हणजे तू ऑफिसला जायला लागली आहेस, चांगले कपडे घालायला लागली आहेस, म्हणून तुला असं वाटत आहे का की पार्थ तुला बिझनेस पार्टनरवरून डायरेक्ट लाईफ पार्टनर करेल का? आणि कमालच आहे ग तुझी रम्या, खरोखरच कमाल आहे असं म्हणून तिला जी बोलू लागते. त्यावर रम्या तिला म्हणते की हा तुझ्यासारखा असा सपोर्ट मिळतो ना मला या घरामध्ये, मग तर मी काय करणार असं म्हणू लागते. आणि आई, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? एक चांगलं स्थळ मी माझ्या हातामधून गमावलं म्हणून तू अजूनसुद्धा माझ्यावरती नाराज आहेस का? कारण कधी कधी तू मला सपोर्ट करतेस पण कधी कधी ना मला डिवचतेस, त्यामुळे मलाच काही कळत नाही की नेमकं तुझं काय चाललेलं आहे ते, असं तिला ती म्हणू लागते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की आणि मला सुद्धा कळत नाही की तुझं नेमकं काय चाललेलं आहे ते, आणि आवडत तर अजिबातच नाही, पण माझ्या पोटची पोरगी आहेस ना म्हणून माझा जीव तुटतो. तू घरामध्ये एकटी पडू नयेस म्हणून तुझे सगळे रचलेले इमले मी ऐकून घेत असते. पण मी नाराज तर आहेस तुझ्यावर, कारण तुला आयुष्यामध्ये एकदा संधी आलेली होती त्या घरामधून पार्थच्या नसलेल्या प्रेमामधून स्वतःचं चांगलं आयुष्य सुरू करण्याची, पण ती संधी सुद्धा तू गमावलेली आहेस. आणि मला कळतच नाही रम्या की हे सगळं कुठंपर्यंत जाणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पार्थ आता काव्याला त्याची बायको म्हणत आहे, पण उद्या जर का काव्या पार्थला आपला नवरा म्हणायला लागली ना तर तेव्हा तू काय करणार आहेस? असं विचारल्यानंतर रम्या जोराने भडकतेस आणि आई बास कर असं म्हणते. तर तेव्हा वसुंधरा रागानेच तिथून निघून जात असते. तर रम्या परत तिला थांबवते आणि तिला सॉरी असं म्हणू लागते आणि म्हणते की आई प्लीज तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. तसं बघायला गेलं ना तर पार्थच्या आयुष्यामध्ये त्याच्या जोडीदाराची जागा आता रिकामीच आहे. मला मान्य आहे की नंदिनी होती तेव्हा माझ्यासाठी होप खूप शून्य होते, पण ती जागा भरता भरता नंदिनी अचानक दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये निघून गेली आणि त्या जागी काव्य आली आहे आणि काव्याला त्याचा जोडीदार बनायचं नाही, त्यामुळे आता नो नंदिनी आणि नो काव्या आणि ओनली रम्या आणि पार्थ माझाच होता आणि तो माझाच राहील असं ती म्हणते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तू एक वेडी आहेस आणि तुझं सगळं ऐकून घेणारी मी 7 वेडी आहे असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा रम्या म्हणते की वेडेपणा काय असतो ना ते बघितलं कुठं आहे या घरातल्यांनी. प्रेमात पडलेल्या माणसाचा वेडेपणा काय थराला जाऊ शकतो ना ते ही रम्या दाखवेल सगळ्यांना. तर आता इकडे जीवा तयार होऊन खोलीमध्ये येतो आणि तेव्हा त्याला ते कार्ड दिसतं. तर तेव्हा ते कार्ड तो हातामध्ये घेतो आणि नंदिनीकडे बघतो आणि तिच्यावर भडकूच लागतो. तिला म्हणतो की मी जे हे फोनमध्ये तुझं नाव सेव्ह केलेलं आहे ना चकाचक बाई, ते अगदी करेक्टच सेव्ह केलेलं आहे आणि तुला सगळं काही चकाचक केलेलं आवडतं ना, पण हे करत असताना तू हे मात्र विसरत आहेस की मला माझ्या वस्तूवर खाली केलेल्या अजिबात आवडत नाहीत. तर तेव्हा नंदिनी बोलत असते. इतक्यात जीवा तिला म्हणतो की तू अजिबात बोलू नकोस आणि का हात लावतेस तू माझ्या वस्तूंना आणि काय गरज आहे तुला आणि तुला नेमकं शोधायचं तरी काय असतं, असं तो एका मागोमाग एक तिला बोलू लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला 1 मिनिट थांब असं म्हणते आणि तुम्ही अगोदर जरा शांत व्हा. अगोदर तर मला तुमच्या वस्तूंना हात लावायचाच नव्हता, आज माझाच मूड नव्हता काही आवरायचा वगैरे, पण हे जे काही सगळं काही आवरलेलं दिसत आहे ना ते मी सगळं काही सुद्धा आवरलेलंच नाही, हे सगळं कल्पनाताईंनी आवरलेलं आहे. आईंनी त्यांना इथं रूममध्ये पाठवलेलं होतं की चादरी उशांच्या कवर सगळं काही धुवायला टाक म्हणून त्या आल्या होत्या आणि त्यांनी गादीवरची चादर काढली आणि त्यामुळे ते ग्रीटिंग खाली पडलं असं सर्व काही ती सांगू लागते. तर आता जीवा तिला म्हणतो की अच्छा असं आहे का, म्हणजे चकाचक बाईंचा आत्मा आज कल्पनाताईंच्यामध्ये घुसला होता का? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही हवं तर तसं समजा, तर मला कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये शिरायला अजिबात आवडत नाही, तरीसुद्धा मी हे ग्रीटिंग बघितलं आणि ते उघडून सुद्धा बघितलं. खूपच छान आहे ते ग्रीटिंग, म्हणजे कोणीतरी तुम्हाला ते खूप प्रेमानं दिलेलं आहे. तर जेव्हा म्हणतो की ही लोक जी सगळी आहेत ना ती वेडीच आहेत. बघितलंस का की सगळ्यांची नावं के पासूनच स्टार्ट होत आहेत. के
कीर्तन, कादंबरी, किंजल. लास्ट इयर माझा बर्थडे ऑफिसमध्ये सेलिब्रेट केलेला होता आणि दादाने सरप्राईज पार्टी दिली होती. तेव्हा या सगळ्यांनी मिळून मला हे कार्ड दिलेलं होतं, असं तो सांगू लागतो. तर तेव्हा नंदिनी ते ऐकल्यानंतर त्याला म्हणते की ऑफिसमधले सगळेजण तुम्हाला खूप मिस करत असतील ना. तर जीवा थोडंसं बाजूला जातो आणि थोडासा शांत होतो. तर तेव्हा नंदिनी पुढे त्याला म्हणते की तुम्ही ऑफिसला मिस करत नाही का? म्हणजे तुमचं काम, तुमचा डेस्क, ऑफिसमधले सगळे मित्रमंडळी आणि ऑफिसला तुम्ही मिस करत असणारच आहे ना, असं ती त्याला विचारू लागते. तर आता जीवा शांतच असतो. तर इकडे पार्थ मानिनीसोबत बोलत असतो आणि फोनवरती बोलत असताना तो खूपच खुश झालेला असतो आणि तो मानिनीला म्हणतो की काय सांगत आहेस आई, तू आणि बाबा डिनर डेटला गेलेला आहे का? वा वा, हे तर खूपच छान आहे. पण बाबा तर बिझनेस डिनरसाठी जाणार होते ना. आणि ठीक आहे, पण तू सारखं म्हणत असतेस ना की बाबांचं तुझ्यावरती प्रेमच नाही. पण बघितलंस का की ते बिझनेस डिनरला गेले होते, पण तुझी इतकी आठवण आली की तुला घेऊन ते परत डिनर डेटला गेले आहेत. आणि किती रोमॅन्टिक आहे ना हे सगळं, असं तो म्हणत असतो. आणि आहेत ना माझे बाबा सॉलिड, असं तो म्हणतो. आणि अगं आई, तू सुद्धा सॉलिडच आहेस आणि तुझी आणि माझी टीम तर तीच आहे, ती बदलणार नाही. आणि हे सगळं जाऊ देत, तू आता मस्त एन्जॉय कर. आणि हो, इथं सगळं काही व्यवस्थित आहे. वसू आत्या झोपेच्या गोळ्या घेऊन झोपलेली असेल. रम्या सुद्धा तिच्याच रूममध्ये आहे. जीवा, नंदिनी त्यांच्या रूममध्ये पोहोचलेले आहेत. काव्या झोपायची तयारी करत आहे. मिथुन काका आणि मंजू आत्या कोणाच्या तरी हळदीला गेलेले आहेत. उद्या लग्न अटेंड करून डायरेक्ट घरी येणार आहेत. आणि माते, तू आता काळजी करू नकोस, घरामध्ये एकदम शांतता आहे आणि तू एन्जॉय कर ना रोमॅन्टिक डेट, असं तो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आणि तो हॉलमधून रूमकडे चाललेला असतो. तर चक्क तिथे हॉलमध्ये दीपक लपून बसलेला असतो. आणि पार्थ रूममध्ये गेल्यानंतर तो बाहेर येतो आणि आपल्या तोंडाचा मास्क खाली करून, आज मी माझं काम करणारच, पकडला गेलो ना तरी सुद्धा चालेल, पण नंदिनीला कायमचं संपवणारच, असं तो बोलू लागतो. आणि त्यानंतर तो जाऊन नंदिनीच्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागतो. तर त्यांचा दरवाजा आतमधून लॉकच असतो, त्यामुळे तो तिथून निघून बाजूला जातो. तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते की मला काय वाटत आहे माहिती आहे का, की तुम्ही परत एकदा ऑफिस जॉईन करायला हवं. तर तेव्हा जीवा तिला उत्तर देतो की मी नक्कीच विचार करेन. तर तेव्हा नंदिनी परत त्याला म्हणते की तुम्ही नक्कीच ऑफिस जॉईन करा. आज आपल्याकडे कितीसुद्धा पैसे असले ना तरी माणसाने काम हे करत राहिलाच पाहिजे. आणि मला सुद्धा माझं काम खूप आवडतं. सुरुवातीला माझ्या आईबाबांना माझ्या कामाची खूप काळजी असायची. म्हणजे त्यांना कळत होतं की माझं काम चांगलं आहे, लोकांच्या उपयोगी पडणार आहे. तरीसुद्धा माझ्या कामामध्ये पोलीस, गुंड, व्यसनी लोक या सगळ्यांच्या सोबत बोलणं येतंच. त्यामुळे त्यांना नेहमी माझी काळजी असायची. तर असं सांगत असताना जीवा मग असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की मग काय, तुमचा स्टाफ जसा सपोर्टिंग आहे ना, तसाच माझा स्टाफसुद्धा नेहमी माझ्या सेफ्टीची काळजी घेतच असतो, असं ती सांगू लागते. तर आता इकडे काव्या खोलीमध्ये नाईट क्रीम लावत असते. तर तेव्हा पार्थ तिथं येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही ही जी काही नाईट क्रीम लावत आहे ना, ती दिवसासुद्धा लावता येतं, हे मला माहिती आहे, असं तो बोलू लागतो. तर आता काव्या काही बोलतच नाही. तर पार्थ परत तिला म्हणतो की मला एक गोष्ट सांगा, ही मुलंसुद्धा लावू शकतात का? तर काव्या त्याला म्हणते की तुम्हाला लावायची आहे का? तर पार्थ तिला म्हणतो की हो, कारण तुमच्यासारखं सुंदर दिसणार असलो ना तर मग का नाही लावणार. तर तेव्हा काव्या ती क्रीम पार्थला लगेचच देते. तर पार्थ तिला म्हणतो की तुम्ही तर लगेचच दिली की मला क्रीम, असं म्हणून तो ती क्रीम लावू लागतो. तर काव्या त्याला म्हणते की बाय द वे, ही क्रीम लावल्यानंतर सौंदर्य वगैरे वाढत नाही, कारण ती स्किन केअर क्रीम आहे. तर तेव्हा पार्थ मग ठीक आहे ना, मी सुद्धा माझ्या स्किनची केअर करीन आणि मी सुद्धा वापरेन आणि वाटलं ना तर मी तुम्हाला या क्रीमचे रोज 50 रुपये देत जाईन, असं म्हणतो. तर तेव्हा काव्या भडकतेच आणि म्हणते की कसले 50 रुपये? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ते नाही का, मगाशी रिक्षामधून उतरल्यानंतर 200 रुपये झाल्यानंतर तुम्ही 100 रुपये दिले, तसेच मी सुद्धा कोणाची उधारी ठेवत नाही, असं तो बोलू लागतो. आणि लगेचच देऊन टाकतो की, असं म्हणू लागतो. तर तेव्हा आता काव्या गप्प होते. तर पार्थ म्हणतो की मी देईन तुम्हाला 50 रुपये. तर इतक्यातच काव्या जोराने पिलो आपल्या हातामध्ये घेते. तर पार्थला वाटतं की ती त्याला पिलो फेकून मारतच आहे. तर पार्थ, अहो हे काय करत आहे तुम्ही, असं म्हणतो. आणि असं आहे का, तुम्हाला पिलो फाईट खेळायची आहे का, असं तो बोलू लागतो. आणि ठीक आहे, मग मी पण घेतो ना पिलो, असं म्हणू लागतो. तर काव्या त्याला गप्प बसा ना, असं म्हणते. आणि का त्रास देत आहे उगाच, असं बोलू लागते. तर तेव्हा पार्थ ठीक आहे असं म्हणतो आणि नाही त्रास देत मी तर वॉशरूमलाच जातो, असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आता हे अनाऊन्स करायची काय गरज आहे, तुम्हाला जायचं आहे ना तर मग जा की, असं म्हणून ती पांघरून घेऊन झोपेत जाते.
तर आता इकडे बाहेर दीपक परत मास्क लावतो आणि दुसऱ्या बाजूने खिडकीमधून आत जायचा प्रयत्न करू लागतो. तर आता इकडे पार्थ अजून सुद्धा बोलायचं थांबतच नाही आणि काव्याला तो सांगू लागतो की तसं नाही, मी रूममध्ये नसेल ना तर तुम्ही मला शोधत राहाल म्हणून मी सांगत होतो असं बोलत असतो. तर इतक्यात काव्या रागानेच आपली मूठच बाहेर काढते. तर तेव्हा पार्थ अरे बापरे असं म्हणून ठीक आहे मी वॉशरूमला जाऊन येतो असं तो सांगून तो वॉशरूममध्ये निघून जातो. तर तेव्हा दीपक चक्क त्यांच्या रूमच्या खिडकीमध्ये आलेला असतो आणि तो हात म्हणजे त्याला नंदिनीचाच हात वाटतो आणि तो मनातल्या मनात बोलू लागतो की मला नकार देऊन तू इथं पार्थबरोबर सुखाचा संसार करत आहेस काय? मग आता गुड बाय नंदिनी, आता तू संपलीस असं म्हणून तो आतमध्ये शिरतो आणि आतमध्ये जाऊन तो चक्क पिलो घेऊन काव्याच्या तोंडावरतीच दाबून धरतो. तर तेव्हा काव्या घाबरते आणि त्याला विरोध करू लागते आणि ती त्याला जोराने लाथेने ढकलूनच देते आणि पार्थ पार्थ असं जोराने ती ओरडू लागते. तर तेव्हा दीपक उठतो आणि हातामध्ये चाकू घेऊन चक्क तो काव्याचं तोंडच पकडतो. तर तिला पकडल्यानंतर तो मनातल्या मनात बोलू लागतो की अरे बापरे ही तर काव्य आहे, मग नंदिनी कुठे गेली असेल असं तर बोलतच असतो. इतक्यात काव्य परत त्याला ढकलून देते आणि तेवढ्यातच पार्थ सुद्धा वॉशरूमच्या बाहेर येतो आणि तिथे समोर येऊन तो दीपकला धरायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा दीपक तिथून रूमच्या बाहेर पळून जातो आणि तेव्हा पार्थ सुद्धा त्याच्या पाठीमागे धावत असतो आणि अरे थांब असं म्हणून जाऊन त्याला तो जोराने ढकलूनच देतो. तर तेव्हा दीपक जाऊन खालीच पडतो आणि इतक्यातच पार्थ त्याला मागून पकडतो आणि तुला सोडणार नाही मी असं तो बोलू लागतो. तर तेव्हा दीपक स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असतो. इतक्यात तो सगळा दंगा ऐकून वरून जीवा सुद्धा धावत खाली येतो आणि जोराने ओरडतो. तर त्याचवेळी दीपक पार्थला मागे ढकलून देतो आणि तो धावत तिथून बाहेर जाऊ लागतो. तर तेव्हा जीवा धावत जाऊन त्याला पकडायचा प्रयत्न करू लागतो आणि पार्थ सुद्धा त्याच्या मागे जाऊ लागतो. तर तेव्हा काव्या आणि नंदिनी सुद्धा तिथं येतात. तर काव्या खूपच घाबरलेली असते आणि तेव्हा नंदिनी काव्याला अगं तू ठीक आहेस ना असं विचारू लागते. तर काव्या म्हणते की अगं ताई मला तर खूपच भीती वाटत आहे, पण कोण होता तो काही कळालंच नाही असं ती म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी तू अगोदर इथं खाली बस असं काव्याला म्हणते. तर तेव्हा काव्या सांगू लागते की तो असं उशी माझ्या तोंडावरती ठेवून मला मारायचा प्रयत्न करत होता असं ती सांगू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की तू 1 मिनिट शांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तर तेव्हा काव्या तिला थांबवते आणि अगं ताई तू कुठे सुद्धा जाऊ नकोस, मला सोडून कुठे पण जाऊ नकोस, मला तर खूपच भीती वाटत आहे, तू इथंच थांब असं तिला म्हणते. तर तेव्हा नंदिनी तिच्याजवळच थांबते. तर इतक्यात पार्थ परत धावत तिथं येतो आणि काव्याला तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना असं विचारू लागतो. तर तेव्हा नंदिनी ती ठीक आहे पण तो माणूस त्याला पकडला का तुम्ही असं विचारते. तर त्यावर पार्थ तो तर बाईकवरून निसटून पळून गेला असं सांगतो. तर काव्या पळून गेला म्हणजे काय, मग आता काय करायचं असं म्हणते. तर तेव्हा जीवा सुद्धा तिथं येतो. तर तिथे आल्यानंतर तो म्हणू लागतो की कोण होता तो माणूस आणि असा कसा काय तो घरामध्ये शिरला आणि हे सिक्युरिटीवाले काय झोपा काढत होते का, आणि एकाला तर मी आत्ता कामावरून काढूनच आलेलो आहे असं तो बोलतो. तर पार्थ सुद्धा खूप चिडतो आणि मी उद्याच्या उद्या सिक्युरिटी एजन्सीला फोन करतो आणि अजून सिक्युरिटी वाढवून घेतो असं सांगतो. तर तेव्हा काव्या म्हणते की अगं ताई तो माणूस खूपच विचित्र होता, त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि त्याने उशी माझ्या तोंडावरती दाबून धरली होती, मग गुदमरून माझा जीव जाईल का असंच मला वाटत होतं असं म्हणून ती खूपच घाबरलेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की काव्य तू थोडीशी शांत हो, हे सगळं खूपच हॉरिबल आहे असं ती म्हणू लागते आणि हा असा कसा काय घरामध्ये घुसला असं ती म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ परत म्हणतो की आपण उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूयात. तर तेव्हा आता काव्या एकदमच पार्थच्या जवळ जाते आणि नाही पार्थ पोलीस कंप्लेंट करू नका असं म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ का असं तिला विचारतो. तर काव्या म्हणते की नाही पोलीस कंप्लेंट जर केलीत ना तर चौकशी आली, चर्चा आली, सगळं काही होणार आणि घरामधली सगळी मोठी माणसं ना मला म्हणतील की आता काव्या तू घरामधून बाहेर पडू नकोस, 24 तास तू घरामध्येच बस आणि म्हणजे 24 तास मी घरामध्येच अडकून पडेन असं ती म्हणू लागते. तर पार्थ आहो पण असं म्हणत असतो. तर काव्या चक्क पार्थसमोर हातच जोडते आणि प्लीज पोलीस वगैरे असं काही सुद्धा भानगडीमध्ये पडू नका आणि घरामधल्या कुठल्या सुद्धा मोठ्या माणसाला याच्यामधलं काही सुद्धा कळू देऊ नका असं ती म्हणते आणि प्लीज पार्थ माझं ऐका, कोणीतरी भुरटा चोर असेल, तो आपल्या घरामध्ये शिरला असेल चोरी करायला, पण त्याच्यासमोर मी आले, मग त्याला प्रश्न पडला असेल मी काय करायचं म्हणून मला मारून टाकून, मग असं ती बोलतच असते. इतक्यात आता जीवा तिच्यावर जोराने ओरडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, मरणाच्या गोष्टी करायची अजिबात गरज नाही असं म्हणून तो तिला तिथेच थांबवतो.
तर तेव्हा सर्वजणच धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा जीवा शांत होतो. तर नंदिनी काव्याला सांगू लागते की अगं काव्या तू शांत हो, असं काही सुद्धा होणार नाही. तर पार्थ म्हणतो की ठीक आहे, आता रात्र खूप झालेली आहे, आपण आता झोपूयात. आणि जीवाला सुद्धा तो सांगू लागतो की तू रूममध्ये जा. तर नंदिनी काव्याला म्हणते की जर तुला भीती वाटत असेल ना तर तू माझ्या रूममध्ये झोपतेस का, आणि निदान तुझी झोप शांतपणे तरी होईल. तर तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो की तुझं सजेशन चांगलंच आहे. आणि काव्याला तो म्हणतो की तुम्ही नंदिनीच्या रूममध्ये जा. आणि जीवाला म्हणतो की तू माझ्या रूममध्ये चल. त्यावर जीवा म्हणतो की नाही, मी इथे बाहेरच झोपेन. तर पार्थ लगेचच त्याला ओरडतो, तू गुपचूप माझ्या रूममध्ये चल. तर त्यानंतर तो काव्याला म्हणतो की नशीब तुम्ही पार्थ पार्थ म्हणून हाक मारलीत, म्हणून हा अनर्थ टळला. तर ते ऐकल्यानंतर आता जीवाला धक्का बसतो. तर पार्थ त्यांना आता आतमध्ये जायला सांगतो. तर तेव्हा आत जात असताना काव्या मागे वळून वळून जीवाकडे बघत असते. आणि तेव्हा जीवा थोडासा नाराजच झालेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या नंदिनीला म्हणत असते की तू फार प्रोटेक्ट करतेस ना तुझ्या लहान बहिणीला, पण आता तुझ्या नागावरती टिचून तुझ्या बहिणीचा नवरा मी घेऊन जाते का नाही ते बघ, अशी ती धमकीच देते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की मी नंदिनी आहे, नंदिनी बोलून दाखवत नाही तर ती करूनच दाखवते, असं ती म्हणू लागते. तर दुसरीकडे जीवा आपल्या खोलीमध्ये जेव्हा जातो तर तेव्हा काव्या तिथं असते आणि ती त्याला म्हणत असते की माझ्यासमोर असलेला जीवा खरा होता का या फोटोमधला जीवा खरा आहे, आणि माझी ताई तर खुश असणार आहे ना आता तुझ्यावरती, आणि आता तू सुद्धा खुशच असणार आहेस ना माझ्या ताईबरोबर, असं ती विचारते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की आमची खोली, आमचे फोटो आणि आमच्या संसाराचं ना काय करायचं ते माझं मी बघेन, तू तुझा संसार सांभाळ, असं तिला तो म्हणतो. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर काव्याला थोडासा धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.